3712 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्या महत्त्वाच्या डेट जर आपण बघितल्या तर 8 तारखेपासून अर्ज सुरू झालेले, 7 मे 2024 पर्यंत अर्ज करायचे. याची परीक्षा जून जुलै 2024 मध्ये लगेच मित्रांनो घेतली जाणार आहे. ओव्हर डिव्हिजन क्लर्क हे पद मित्रांनो भरलं जात आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट हे पद भरलं जात आहे आणि डेटा एंट्री ऑपरेटर हे पद भरलं जाते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी कार्यालय आहे त्यामध्ये मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन असेल. ओव्हर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यापैकी कुठलीही एका पदाची सिलेक्शन करताय तर 19,900 ते 63,200 इतका पेमेंट तुम्हाला असतो. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते असतात. डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 25,500 ते 81,100 आणि प्लस सर्व भत्ते तुम्हाला याच्यामध्ये असतील. 1/8/2024 पर्यंत 18 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये SC ST मधून येत आहे तर 5 वर्ष सूट आहे. OBC मधून येत आहे तर 3 वर्ष सूट आहे. PWD ला मित्रांनो 10 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. 12वी पास असाल तर या पदांसाठी अप्लाय करू शकतात. मग तुमचं 12वी आर्ट्स मधून झालेलं आहे, सायन्स मधून झालेलं आहे, BCom मधून झालेलं आहे तरीही तुम्हाला अर्थ अप्लाय करता येईल. आणि तुम्ही वर्षाच्या शेवटला असाल 12वीच्या तर तुमचं 1/8/2024 रोजी 12वी कंप्लीट तुम्हाला करून घेतलं तुम्ही तरी देखील तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. सर्वात कमी फीस तुम्हाला या पदांसाठी पाहायला भेटेल. जसं की OBC आणि ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार आहात, तुम्ही SC आहात की ST आहात, PWD आहात किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज आहे. कुठलीही फीज या ठिकाणी आकारलेली नाही. परीक्षा द्यायचे तर परीक्षा कुठे कुठे होईल तुमची? महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत ज्या ठिकाणी तुमची परीक्षा कंडक्ट केली जाईल. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर्स असतील. महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमची एक्झाम मराठीमधून होईल का? तर हो, तुम्हाला मराठीमधून पेपर देता येणार आहे. तुम्ही मराठीमधून हा पेपर देऊ शकता. हे तुमच्यासाठी खूप चांगला प्लस पॉईंट असणार आहे. तर इथे तुम्हाला मराठीमधून पेपर द्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडू शकतात. याच्यामध्ये टायर 1 आणि टायर 2 हे तुमचे स्टेजेस असतील. ज्याच्यामध्ये पहा टायर 1 स्टेजेस जे असणार आहे मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज तुम्हाला विचारलं जाईल 25 प्रश्न 50 मार्काला, जे की मित्रांनो इंग्लिशमध्ये सर्व क्वेश्चन्स असतील. जनरल इंटेलिजन्स विचारलं जाईल मराठीमधून 25 प्रश्न 50 मार्काला. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विचारलं जाईल तुम्हाला, ज्यामध्ये बेसिक अर्थमॅटिक स्किल, बेसिक गणित असेल जे की 25 प्रश्न 50 मार्काला. आणि जनरल अवेअरनेस मराठीमधूनच विचारलं जाईल 25 प्रश्न 50 मार्काला. याचा टोटल 60 मिनिटचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. याच्यामध्ये 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि मराठीमधून तुम्ही हा पेपर जो आहे तो सोडू शकतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑनलाईन पेपर तुमचा TCS कडनं घेतला जाईल. त्यानंतर तुम्ही मित्रांनो स्टेज 2 मध्ये जाल त्यावेळेस तुमच्या या ठिकाणी सेक्शन 1 मध्ये मॅथमॅटिक्स वरती प्रश्न असतील. नंबर ऑफ क्वेश्चन 30 असतील. आणि मित्रांनो या ठिकाणी रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स देखील नंबर ऑफ क्वेश्चन 30 असतील. म्हणजे 60 क्वेश्चन मित्रांनो 180 मार्काला असतील. 3 मार्काला एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असेल सेक्शन 1 मध्ये. सेक्शन 2 मध्ये जाल तुम्ही इंग्लिश आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस असेल. इंग्लिशमध्ये प्रश्न असतील. बाकी मराठीमध्ये याच्यामध्ये देखील तुम्हाला प्रश्न असतील. तर याच्यामध्ये मित्रांनो 40 + 20 म्हणजे 60 प्रश्न 180 मार्काला असतील. या सेक्शनसाठी तुम्हाला 2 तास 15 मिनिटाचा वेळ असेल दुसऱ्या सेक्शनला. आणि म्हणजे दोन्ही सेक्शनचं मिळून या ठिकाणी तुम्हाला सेशन 1 असेल त्याचा 2 तास 15 मिनिटाचा वेळ असेल. त्यानंतर सेशन 2 मध्ये मित्रांनो सेक्शन 3 असेल ज्याच्यामध्ये मॉड्यूल 3 स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट तुमची होईल. द मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट विल बी हिंदी किंवा इंग्लिश, दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी टायपिंग सिलेक्ट करू शकता. इथं सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नसते टायपिंगसाठी, परंतु दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये मात्र तुम्हाला टायपिंग करून दाखवायची आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच तुम्हाला ही लँग्वेज सिलेक्ट करायची, हिंदीमधून द्यायची तुम्हाला की इंग्लिशमधून. तर तुम्ही इंग्लिशमधूनच मित्रांनो प्रिपेअर करू शकता जास्त मराठीमुळे, कारण की हिंदी तुमचं नसेल, मराठी टायपिंग असेल किंवा हिंदी नसेल तर इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकता. द चॉईस ऑफ टायपिंग टेस्ट गिवन बाय द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म शॅल बी ट्रीटेड ॲज फायनल अँड नो चेंजेस इन द मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट विल बी एंटरटेन लेटर. परत तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. तर ऑनलाईन फॉर्म भरताना एकदाच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. Candidate opting English medium should have typing speed of 35 words per minute WPM and those opting for Hindi medium should have typing speed 30 words per minute. तर बघा इंग्लिश जर तुम्ही सिलेक्ट केलं तर 35 शब्द प्रति मिनिटाला तुम्हाला टायपिंग करायची आहे. द स्पीड विल बी ॲडजस्ट ऑन द ॲक्युरेसी ऑफ टायपिंग ऑन द कॉम्प्युटर ऑफ गिवन टेक्स्ट पॅसेज इन 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये तुम्हाला
टाईप करायचं आहे आणि 15 मिनिटासाठी स्क्राईब असतील किंवा PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. हा इंडिक्टिव्ह सिलेबस दिलेला आहे, म्हणजे टायर 1 मध्ये इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल, जनरल इंटेलिजन्समध्ये काय विचारलं जाईल, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारलं जाईल. तर ही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मित्रांनो जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. मराठीमध्ये पेपर होतोय, याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर तो ऑनलाईन अप्लाय करायची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 7 मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. धन्यवाद.